महाराष्ट्रात ज्या प्रमाणामध्ये नेते वाढतात आहेत त्या प्रमाणात विजन वाढताना मात्र दिसत नाही. पण तुमचं नाव घेतलं की विजन हे येतच, एक विजनरी नेता येतं. तुम्ही काय सांगाल महाराष्ट्राच्या ह्या नेत्यांना, ह्या तरुणांना, की हे विजन कसं क्रिएट होतं आणि त्यासाठी काय करावं लागतं? मुळात मला असं वाटतं की जेव्हा आपण स्वतःला पुढारी म्हणवतो, नेता म्हणवतो, तर पुढारी किंवा नेता तोच असतो की ज्याला पुढचं दिसतं. पुढचं तुम्हाला बघता आलं पाहिजे आणि पुढचं करण्याची क्षमता तुम्हाला निर्माण केली पाहिजे. मला असं वाटतं की महाराष्ट्रासारखं राज्य ज्याला इतकं प्रचंड पोटेन्शियल आहे, या राज्यामध्ये आपण जर थोडं विजननी काम केलं तर हे राज्य इतक्या वेगानं पुढे जाऊ शकतं. आणि आपण बघा, गेल्या 10 वर्षामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जे काही घडवू शकलो, 10 वर्ष हा काही फार मोठा कार्यकाळ नसतो, त्यातले मध्ये 2.5-1 वर्ष नव्हतोच, पण तरी देखील जेवढे कामं आपण करू शकलो, मला असं वाटतं त्याचं एकमेव कारण आहे की माननीय मोदीजी यांच्या नेतृत्वात आम्ही नेहमी विजननी काम केलं. ज्या प्रकारे ते एक दृष्टी ठेवून काम करतात तशा प्रकारे काम केलं आणि म्हणून महाराष्ट्र आपण बदलू शकलो. आणि पुढे तर मला असं वाटतं याच्यापेक्षा फार ग्रँड विजन आम्ही तयार केलेलं आहे. महाराष्ट्राला वी वॉन्ट टू बिल्ड इट ॲज अ इन्स्टिट्यूशन, म्हणजे ज्याच्यामध्ये व्यक्तिनिरपेक्ष महाराष्ट्र चालला पाहिजे अशा पद्धतीचं गव्हर्नन्स स्ट्रक्चर हे आता महाराष्ट्रामध्ये तयार करायचा प्रयत्न आमचा चालला आहे. पण या विकासाकडे बघण्याचा अजून एक दृष्टिकोन आहे आणि तो सातत्यानं आदित्य ठाकरे मांडताना आपल्याला दिसतात. त्यांचं सतत म्हणणं असतं की हा विकास जो आहे त्यामुळे फक्त कॉन्क्रीटचं जंगल उभं राहतं आहे, झाडांवर सतत कुऱ्हाड येत आहे, ट्रॅफिक जॅम्स हे प्रचंड वाढलेले आहे, प्रदूषण वाढलेलं आहे आणि हे फक्त एखाद्या शहराची स्टोरी नाही आहे, तर हे जवळजवळ आपल्याला प्रत्येक शहरात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे फायनली क्वालिटी ऑफ लाईफ जी लोकांची आहे ती काय आहे? मी एकच प्रश्न विचारतो की मेट्रो 3 व्हायच्या आधीचं क्वालिटी ऑफ लाईफ काय होती आणि मेट्रो 3 नंतर क्वालिटी ऑफ लाईफ काय आहे? जे मेट्रो 3नी प्रवास करतात त्यांना विचारा. 35% ट्रॅफिक कमी झाला. आता याच मेट्रो 3ला त्यांनी अडवलं होतं आणि त्यांनी अडवल्यानंतर ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली, त्या सुप्रीम कोर्टाने आपल्या जजमेंटमध्ये लिहिलेलं आहे की जी झाडं कापली जाणार आहेत ही झाडं त्यांच्या एंटायर लाईफ स्पॅनमध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्टेशन करतील तेवढी ही मेट्रो 82 दिवसाच्या फेऱ्यांमध्ये करेल. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी ही सर्व मंडळी कन्फ्युज्ड आहेत. इन्फ्रा प्रोजेक्ट्स आणि भाजप सरकार, तुमचं सरकार हे कुठंतरी एक समीकरणच आहे. पण एक इन्फ्रामॅन जे स्वतःला म्हणवतात ते एकनाथ शिंदेसुद्धा आहे, त्यांच्याकडे पब्लिक वर्क्सही आहे आणि गेल्या काही दिवसात जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स येतात आहेत त्यावरून सोशल मीडियावर तुमच्या दोघांचेही जे समर्थक आहेत त्यांचं प्रचंड एकमेकांशी वाद होताना दिसते की खरा इन्फ्रामॅन कोण. तर हेल्दी कॉम्पिटिशन ही चांगली आहे, कारण गोष्ट चांगली आहे, पण हा सुप्त संघर्ष एकंदरीत जो दिसून येतो आणि तो सतत दिसून येतो, आता हा फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलाय. कोण खरा इन्फ्रामॅन? मी असं म्हणेन की वी आर अ इन्फ्रा फॅमिली. वी आर अ इन्फ्रा फॅमिली. कुठलाही श्रेयवादाचा विषय नाही आहे. आणि दुसरं एक तुम्हाला सांगतो, काय असतं की कधी अनेक वेळा कार्यकर्ते वगैरे त्यांची बिचाऱ्यांची एक सीमित बुद्धी असते, त्यामुळे त्यांना असं वाटतं की माझाच नेता मोठा आहे असं दाखवलं पाहिजे. पण जे मोठे लोक असतात, मी आहे, शिंदेसाहेब आहेत, आम्ही लोकांनी या भानगडीतही पडू नये. ज्याचं त्याचं श्रेय ज्याला त्याला मिळत असतं, कोण काय करतं लोकांना माहिती असतं, तेव्हा आम्हाला त्या भानगडीशी काही घेणं देणं नाही. आम्ही सगळे इन्फ्रा फॅमिलीचे मेंबर आहोत. आमच्या फॅमिलीचे प्रमुख मोदीजी आहेत. एक नवीन टर्म आज इथे कॉइन झालेली आहे, इन्फ्रा फॅमिली. आपण गृहमंत्रीही आहात आणि सध्या महाराष्ट्रात असे बरेच विषय जे अत्यंत चिंताजनक आहेत आणि त्यातील एक म्हणजे खरात प्रकरण. इतकी वर्ष खरात प्रकरण सुरू होतं. कसं सुरू होतं? कोणाचा आशीर्वाद होता? का ते समोर आलं नाही? आणि आत्ताही चौकशी ज्या पद्धतीनं होते त्यावरून बरेच प्रश्न विचारले जातात. ज्या नेते मंडळींचे फोटो खरात बरोबर आले त्यांना चौकशीला कधी बोलवल्या जाणार आहे का? त्यांना काय माहिती आहे हे विचारल्या जाणार आहे का?
पहिली गोष्ट तर हे झालेलं प्रकरण अतिशय वाईट आहे. म्हणजे अतिशय गलिच्छ अशा प्रकारचा हा प्रकार आहे. आणि आस्थेचा बाजार कसा मांडता येऊ शकतो आणि आस्थेच्या आधारावर लोकांना ब्लॅकमेल कसं केलं जाऊ शकतं याचं हे उदाहरण आहे. पहिली गोष्ट, आम्ही प्रोएक्टिव्हली कारवाई केली आहे. हा सगळा प्रकार जो आहे हा ज्यावेळी सोलापूर आम्ही एक नगरला ज्यावेळी तक्रार झाली त्या तक्रारीचा आधार घेऊन SIT तयार करून आम्ही खरातला गोंधळाच्या अवस्थेत ठेवलं आणि नाशिकमधनं त्याला अटक केली आणि त्यातनं हे सगळं बाहेर आलेलं आहे. आणि त्यानंतर इतका नीट तपास चाललाय, प्रोफेशनल तपास चाललाय, कोणी सुटणार नाही याच्यामध्ये. आता अनेक वेळा लोकांना तपास कसा चालतो हे माहिती नसतं. एव्हिडेन्शियल व्हॅल्यू कशाला आहे, कुठली गोष्ट एव्हिडन्स होत नाही. प्रत्येक गोष्टीची एव्हिडेन्शियल व्हॅल्यू ती क्रिएट करावी लागते तर तो एव्हिडन्स होतो. अशा पद्धतीनं त्यामुळे लोक कपोकल्पित बाबींवर किंवा चर्चेतल्या बाबींवर अनेक कमेंट्स करतात. मी महाराष्ट्राला एवढं आश्वस्त करू इच्छितो, खरात किंवा त्याच्यासारखे जे भोंदू बाबा आहेत यांची जागा जेलमध्येच आहे. यांना काही झालं तरी जेलमधनं बाहेर आम्ही येऊ देणार. देवेंद्रजी, जेव्हा शेवटी प्रकरण म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचलं, तुमच्याकडनंच सुरू झालं असंही आहे, पण रुपाली चाकणकर यांचा जो राजीनामा शेवटी तुम्ही घेतला असं सांगितलं जातं, त्यामुळे नक्कीच एक कॉन्फिडन्स बिल्डिंग त्या प्रक्रियेत झाली. पण त्यांची जर चौकशी झाली असती तर जास्त कॉन्फिडन्स बिल्डिंग झालं नसतं का? कारण जस्टिस हॅज टू बी सीन टू बी डन. नाही, मला असं वाटतं की आपण हे खूप अर्ली बोलतो. तपास अजून संपलेला नाही. पहिला तपास ज्यांच्याबद्दल डायरेक्ट एव्हिडन्स आहेत त्यांचा होतो. त्याच्यानंतर समजा काही इनडायरेक्ट एव्हिडन्सेस पॉईंट आउट करत असतील तर त्यांचा तपास होतो आणि मग चार्जशीट तयार होते. आता या प्रकरणामध्ये आपला प्रयत्न हा असतो की स्टिप्युलेटेड टाईमच्या आधी चार्जशीट गेली पाहिजे. त्यामुळे ती चार्जशीट तयार करण्याकरता पहिल्यांदा जे महत्त्वाचे आहेत त्यांचं बयान घेणं, त्यांचा तपास करणं आणि चार्जशीट दाखल करणं. ती एकदा दाखल झाली की मग आपल्याला एका सेक्शनप्रमाणे ॲडिशनल चार्जशीट दाखल करायला संधी मिळते आणि मग आपल्याला वेळ मिळतो. अन्यथा अशा प्रकारचे जे गुन्हेगार आहेत त्यांना टेक्निकल फायदा मिळतो की बाबा योग्य वेळेत चार्जशीट आलेली नाही आणि सुप्रीम कोर्टाने 1-2 केसेसमध्ये जो निर्णय दिला आहे की वेळेत चार्जशीट आली नाही तर तुम्ही त्यांना बेल द्या. त्यामुळे त्या टेक्निकल मुद्द्याचा त्यांना फायदा होतो. तपास नीट चाललाय, प्रोफेशनली चाललाय, तपास संपलेला नाही, अजून खूप गोष्टी तपासात येणार आहेत. देवेंद्रजी, नंतर पोलिसांनी जे काही सामान त्याच्याकडनं जप्त केलं त्यामध्ये तुमचेही फोटोज होते ज्यावर म्हणजे क्रॉस मार्क केलेला होता. अशा पद्धतीची अगदी पत्रकार परिषद घेऊन हे सांगितल्या गेले लोकांकडनं. यात किती तथ्य आहे? बघा, अशा अनेक गोष्टी चालू आहेत, अनेक गोष्टी लोक सांगतात. मला असं वाटतं की याबद्दल पोलिसांनी बोललेलं बरं. तुम्ही नकार देत नाही आहे. तुम्हाला राजकारणात आजच्या खरंच समजतं का की आपला शत्रू कोण आहे, मित्र कोण आहे? खूप कठीण होतं का? राजकारणामध्ये कोणी परमनंट शत्रू नसतं आणि कोणी परमनंट मित्र नसतं. पण मला असं वाटतं की एक महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे कोणी असतील ते एकतर मित्र आहेत नाही तर राजकीय विरोधक आहेत. शत्रू कोणीच नाही. एक गंभीर प्रश्न आहे. खरातच्या निमित्तानं रोहित पवार उपस्थित करतात आहेत की अजित पवारांच्या 3ही घरांसमोर त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी पूजा केल्याची, काहीतरी तांत्रिक विधी वगैरे केल्यासारखी जी आपण समजतो तसं सामुग्री पडलेली होती. आता त्यातील एका घरासमोरचं तर मीडियानं सुद्धा कव्हर केलं, त्यामुळे ते खरं होतं असं म्हणावं लागेल. पण असं खरंच 3ही घरांच्या समोर झालं होतं का? त्याची म्हणजे असं काही झालं असेल तर त्याची चौकशी पण होईल आणि त्याचा खराची काही संबंध आहे का असेल तर ते समजेलच. कारण आता फार काही खरात चूप बसण्याच्या परिस्थितीत राहिलेला नाही आहे. त्याला योग्य प्रकारे समज जी आहे ती मिळालेली असल्यामुळे आता तोही पोपटासारखा बोलतोय. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी बरोबर बाहेर येतील. देवेंद्रजी, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद काय होतंय फडणवीसांच्या राज्यात? मी तर असं म्हणेल की तुमचा चष्मा जसा आहे तसं तुम्हाला दिसेल. तुमचा चष्मा जर असा असेल की बाबा
आमचं राज्य आलं म्हणून हे होतं आहे, तर तुम्हाला तसं दिसेल. आणि तुमचा चष्मा जर असा असेल की असलेल्या चुकीच्या गोष्टी आमच्या राज्यामध्ये बाहेर काढून आम्ही त्या गोष्टी संपवतो आहोत, तर तसं तुम्हाला दिसेल. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, काही घटना या घडलेल्या आहेत, त्या चुकीच्याच आहेत. पण हे सांगत असताना मला या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे, TCS कंपनीची यात कुठेही चूक नाही. TCS कंपनीनी संपूर्ण तपासामध्ये पूर्ण सहकार्य केलं आहे. पहिल्या दिवशी त्यांनी या संदर्भातलं भूमिका मांडून हे सगळं कंडेम केलेलं आहे. आणि ज्या ज्या प्रकारच्या व्यवस्था आपण साधारणपणे प्रायव्हेट कॉर्पोरेट कंपनीला सांगतो, त्या सगळ्या व्यवस्था TCSने त्या ठिकाणी ठेवल्या होत्या. त्यामुळे TCSला बदनाम करणं हे काही योग्य नाही. TCS आपल्या देशातली नंबर 1ची कंपनी आहे आणि आपली ग्लोबल कंपनी आहे. त्यामुळे याचा फायदा घेऊन त्यांना बदनाम करणं, पण त्या लोकांनी तिथे जे केलं आहे ते सत्य आहे. त्यामुळे त्यांना ती जी काही शिक्षा आहे ती झाली पाहिजे. एक 3-4 दिवस आधी आम्ही इम्तियाज जलील यांचा एक इंटरव्ह्यू केला होता. त्यात त्यांना त्यांच्या भाषेबद्दल मी प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की मी अगदी चूप राहायला तयार आहे, मी एकही प्रतिक्रिया देणार नाही. पण मुख्यमंत्र्यांनी हे जे पिल्लू सोडून ठेवले, म्हणजे त्यांच्या भाषेत सांगते, त्यांना मुख्यमंत्र्यांनी जर ते जे बोलतात त्यानंतर समज दिली तर मी प्रतिक्रिया कधीही देणार नाही. हे माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना, असं त्यांनी म्हटलं. तुम्ही ती चॅलेंज स्वीकार करताय का? असं आहे, क्रियेला प्रतिक्रिया आहे. या ज्या प्रतिक्रिया येणं सुरू झालं याचे जनकच MIM आहे. ज्या प्रकारे MIMनी भाषा वापरली त्यातनंच या गोष्टी सुरू झाल्या. 15 मिनिटाकरता पोलीस काढून टाका, मग आम्ही काय करतो बघा, ही भाषा कोणी वापरली? आणि इम्तियाज जलील फार छोटा माणूस आहे, म्हणजे छोटा नाही पक्षाच्या दृष्टीने, तसा माझा मित्र आहे तो काही हे, पण त्याच्या पक्षातला फार छोटा माणूस आहे. हे ओवेसींनी म्हणावं. ओवेसींनी ही गॅरंटी द्यावी की ते आणि त्यांच्या पक्षातलं कोणी बोलणार नाही. मी आव्हान स्वीकारतो, मी गॅरंटी देतो, माझ्या पक्षातलं कोणी बोलणार नाही. तुम्ही ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना ओढलत, नंतर दादांना जवळ केलं आणि खुर्ची जी आहे ती अजून बळकट केली. म्हणजे ती होतीच पण अजून बळकट तुम्ही केली. इतक्यात झालेल्या निवडणुकांमध्ये मात्र तुम्हाला जे दणदणीत यश मिळत आहे, भाजप ज्या पद्धतीनं वाढतोय, त्यामध्ये असं दिसतंय की तुम्ही 29ची तयारी सुरू केली आहे भाजपानं. आता 29ची निवडणूक या दोघांबरोबर आहे की या दोघांविना आहे? ते खरं आहे, आम्ही 29ची तयारी सुरू केली आहे. 29मध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, महायुती एकत्रितपणे निवडणूक लढेल आणि आताही पेक्षा चांगला विजय संपादित करेल. अजितदादा गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या परिवाराला सांभाळून घेतलं. आम्ही बघितलं की सुनेत्रा पवारांची उमेदवारी ही बिनविरोध व्हावी यासाठी मनाचा मोठेपणा दाखवत तुम्ही अगदी हर्षवर्धन सपकाळांना सुद्धा फोन केला. आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून त्या काम करत असताना तुम्ही त्यांचं हँड होल्डिंग करताय हे सुद्धा सगळेजण पाहतायत. पण हेच हँड होल्डिंग तुम्ही त्यांच्या पक्षाच्या आत त्यांचं करू शकणार आहात का? कारण त्यांच्या पक्षाच्या समोर सुद्धा बऱ्याच चॅलेंजेस आहेत आणि त्यातलं एक मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे त्यांच्या आमदारांची एकूण इन्सिक्युरिटी. आणि ऑफ द रेकॉर्ड बरेच आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे हे भाजपमध्ये येऊ इच्छितात, हे तुम्हालाही माहिती आहे. नाही, मला असं वाटतं की सुरुवातीच्या काळात ती इन्सिक्युरिटी होती. त्यांनाही असं वाटत होतं की सुनेत्रा वहिनी हा कारभार चालवू शकतील की चालवू शकणार नाही. पण आता गेली 2-1 महिने मी बघतोय ते अतिशय दृढतेनं चालवतात. आणि माझं असं मत आहे की पॉलिटिकली त्या स्टॅबिलाइज होतील असं दिसतंय. आणि जे काही पक्ष चालवण्याचं काम आहे ते उत्तम प्रकारे करू शकतील. आता त्यांची पण इन्सिक्युरिटी ही कमी व्हायला लागलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 1 महिन्या, 2 महिन्यात, 3 महिन्यात पक्ष पूर्णपणे स्टेबल होईल. काही मला त्याच्यामध्ये अडचण वाटत नाही. त्यांच्या पक्षातल्या कोणाला आम्ही आमच्या पक्षात घेणार नाही. त्यांच्या पक्षातले लोक त्यांच्याच पक्षात राहतील. त्यांना जी काही मदत लागेल पक्ष चालवण्याकरता, पक्ष टिकवण्याकरता, पक्ष मजबूत करण्याकरता, ती आम्ही पूर्ण करू.
तुम्ही आधीच सांगितलं की तुम्ही उद्धव ठाकरेंना मध्यरात्री भेटलेले नाही. मग वेळ वेगळी होती की बातमी वेगळी आहे? अजून भेट व्हायची आहे. भेटलो तर दिवसाच भेटीन. समजा रात्री भेटलो तरी तुम्हाला सांगून भेटीन. आता तुम्ही आणि उद्धव ठाकरे जवळ येण्यामध्ये काही अडचण आहे का? जवळ येण्याकरता स्कोप कुठे राहिला? आता तुम्ही सांगा की आम्ही 235 लोक आहोत. आता आमचंच आम्हाला ओझं सांभाळत नाही, हा नवीन ओझं घ्या म्हणता तुम्ही. त्यामुळे आता काही स्कोप नाही आमच्याकडे. या सगळ्या राजकारणाच्या पलीकडे, या सगळ्या सत्ता समीकरणाच्या पलीकडे जर तुम्ही महाराष्ट्राकडे बघितलं तर सध्याची स्थिती बघता कुठल्या गोष्टीची तुम्हाला खंत वाटते? नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला जी आपली राजकीय संस्कृती आहे ती दुर्दैवाने 19 नंतर खूप खालावत गेली आहे. जी काही कारणं झाली असतील ती आपल्याला सुधारण्याची गरज आहे. संवाद हा असला पाहिजे. आणि मला असं वाटतं की सत्तारूढ पक्ष विरोधी पक्ष याच्या संवादावर कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही आहे, किंवा त्याला कुठला तरी रंग देण्याचं कारण नाही की आता हे इकडे येणार ते तिकडे जाणार. हे ठीक आहे, ते त्या काळात होऊन गेलं, पण आता हे याची कुठली सुतराम शक्यता नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही अधिक चांगली करण्याचा प्रयत्न हा आपण केला पाहिजे. प्रत्येक मुख्यमंत्र्याकडे विजन असणारे काही मंत्री कॅबिनेटमध्ये असतात. म्हणजे मुख्यमंत्र्यांचीच जी विजन असते त्याची अंमलबजावणी होत असते. अगदी उदाहरणादाखल द्यायचं झालं तर मनोहर जोशींच्या कॅबिनेटमध्ये नितीन गडकरी होते. तुमच्या कॅबिनेटमध्ये तुमचे नितीन गडकरी कोण आहेत? मला असं वाटतं की माझे सगळेच मंत्री माझं विजन राबवत आहेत, नीट राबवत आहेत. त्यांचं स्वतः विजनरी असणारे कोण आहे? अल्टिमेटली काय आहे की जे विजन तयार केलं आहे ना, हे सामूहिक तयार केलं आहे. ते काही मी बसून केलेलं नाही. आम्ही विजन तयार केल्यानंतर एकेका डिपार्टमेंटच्या मंत्र्या सेक्रेटरी समोर तास 2-2 तास त्याचं प्रेझेंटेशन झालं. त्याच्यावर आम्ही मतं फायनल केले. काही अडचणी होत्या त्या अडचणी समजून गेल्या आणि त्याच्यानंतर ते विजन फायनल झालं आहे. सो दे आर पार्ट ऑफ द विजन. ते काही फक्त विजन इम्प्लिमेंट करणारे नाही आहेत, विजन तयार करणाऱ्यांपैकी ते आहेत आणि ते करतील. आणि काही ठिकाणी एखाद्या क्षेत्रात कोणी मागे पुढे राहू शकतो तर त्याला मदत करायला मी आहेच. पंतप्रधान शरद पवारांना गुरु मानतात. तुम्ही काय शिकलात पवारांकडनं? असं आहे की पवार साहेब आपले विरोधक असले तरीही शिकण्यासारख्या गोष्टी त्यांच्याकडनं आहेतच. आणि सगळ्यात शिकण्यासारखी गोष्ट आहे त्यांचं सातत्य. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजही मी येत असताना एका कोणाच्या तरी छोट्याशा विषयाकरता मला फोन आला त्यांचा, पवार साहेबांचा, की मुख्यमंत्री मोदी हे असं असं आहे, जरा तुम्ही बघून घ्या. त्यांच्यामधलं जे सातत्य आहे, त्यांच्यामध्ये जी एक मला असं वाटतं की विलक्षण अशा प्रकारची एक क्षमता आहे, ही त्यांच्याकडनं शिकली पाहिजे. दुसरं त्यांच्याकडनं शिकण्यासारखं असं आहे की विशेषतः कठोर एखादी भूमिका घ्यायची असेल तर ती भूमिका पवार साहेबांनी अनेक वेळा घेतलेली आहे. ते त्यांच्याकडनं शिकण्यासारखं. शेवटचा प्रश्न विचारते. अनेक लोकांच्या मनातली इच्छा आहे की एक मराठी माणूस येणाऱ्या काळात पंतप्रधान बनेल असं लोकांना वाटतं. तुम्हालाही असं वाटतं का? नाही, एक मराठी माणूस कधी ना कधी बनेलच आणि तो पंतप्रधान नक्कीच बनेल. कधी बनेल आणि कोण बनेल हे तुम्हाला कधी ना कधी तर बनेल. मला वाटतं हेच उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित होतं. काय आहे बघा, तुम्ही एक लक्षात ठेवा, 2029 पर्यंत जागा रिकामी आहे का? नाही. 2029 नंतर रिकामी नाही. त्यामुळे एवढ्या लवकर एवढ्या चर्चा करून फायदा काय? 2034 साली बघू कोण मराठी माणूस त्यावेळी बनण्यालायक आहे. 34 साली, 39 साली, कधी ना कधी बनेल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. लोकांच्या मनातील आशा लवकरात लवकर पूर्ण हो हीच इच्छा. आणि आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं खास देवेंद्र फडणवीस स्टाईलमध्ये दिलीत. थँक्यू. धन्यवाद.